बुरा मत मानो. होली है हा मंत्र बोलल्यावर तुम्ही होळी हवी तशी खेळू शकता. कोणावरही जबरदस्ती रंग टाकू शकतात. मुलींना हवं तिथं पाण्याची पिचकारी मारू शकतात. पाण्याचे फुगे गटारीतलं पाणी सुद्धा फेकू शकतात. अनोळखी लोकांना तर स्पर्श करण्याचं लायसन याच्याने प्राप्त होतं. मग ते आंतरराष्ट्रीय पर्यटक असो तरी सुद्धा, विशेष करून त्यातल्या मुली. आणि हो अहो, एक राहिलं ना, मुलींना अनकम्फर्टेबल करणारे प्रँक्स आपण बिनधास्त बोलू शकतो. आज होळीच्या नावाखाली फन नाही, हॅरॅसमेंट सुरू आहे. हे सणाचं सेलिब्रेशन नाही, हे रिस्पेक्ट विसरणं आहे. कन्सेंटशिवाय लावलेला रंग तो रंग नाही, तो शुद्ध अपमान आहे. जेन जी आहोत ना आपण, ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ट्रेंड बदलूया. कूल तेच जे सेफ आहे, फन तोच जे सगळे कम्फर्टेबल फील करून. खरी होळी तीच जिथे हसू असतं पण भीती नाही, रंग असतात पण जबरदस्ती नाही, जिथे आनंद असतो तोही सगळ्यांसाठी, फक्त माझ्यासाठी नव्हे. रंगपंचमी म्हणजे प्रेम, मैत्री, आनंदाने रंगणे. आपली परंपरा सांगते संयम, सदाचार, सन्मान. जेथे स्त्रीला सुरक्षित वाटेल तोच उत्सव खरा पवित्र. खरी होळी शिकवते आपल्यातलं अहंकार, वाईट विचार आणि वाईट वर्तन जाळणे. जैन जी स्मार्ट आहे, कॉन्शियस आहे, मग सेलिब्रेशनसुद्धा कॉन्शियस असायला नको का? रिअल स्वॅग म्हणजे रिस्पेक्ट, रिअल वाईब म्हणजे सेफ्टी. तर यावर्षी ट्रेंड बदलूया, कारण खरी होळी रंगाने नाही संस्काराने सुंदर होते. यावर्षी टॉक्सिक होळी नाही, रिस्पेक्टफुल होळी खेळूयात. हरे कृष्ण.